चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार पांडुरंगा करू चरणा संतांतिया एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. अर्ध्या पाऊण तासात आपल्याला कीर्तन करायचं आहे. मग ती मी एकट्यानं केलं जरा जळ जाईल. सगळेजण मदत करा. परमात्म्याचा गजर झाला की तो सगळेनं करू लागायचा. आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं की तुम्ही सगळेनं म्हणू लागायचं. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे. मग काय सांगितलं देवानं? म्हणा राम राम टाळी वाजवा हाते नाचा डोला प्रेमे. आमच्यासाठी नाही, आपुल्या विठ्ठला कीर्तनात आजच नाही, जेव्हा जेव्हा जाता गेले साल पुढे जाणार व जे जे गेले असतील जातील व पुढे जातील, कीर्तनात येण्याचं एकच उद्देश फक्त परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. इथं काही आपल्याला काही सोयरेगा जुळवायसाठी येणं नाही किंवा काही व मीनं हे फवारलं तू ते फवार असंही म्हणण्यासाठी नाही. मला एवढं झालं तुला किती झालं ह्याही चौकशीचं हे साधन नाही. कीर्तनाचा एकच उद्देश असते फक्त परमात्म्याचं चिंतन. त्यामुळे मस्त मनापासून करा. हे महाराज दुर्भाग्य आहे. बकऱ्याही मागं जो जाते अरुण महाराज त्याला सांगावं लागते का हिर्री हिर्री म्हणत जाय म्हणून? सांगावं तुम्ही सांगितलं का नाही? ढोराई मागं गेलेला गाय मागं गेलेला हो गावडी हो गावडी हो त्याला सांगावं लागते का? बकऱ्याही मागं गेलेल्याला हिर्री म्हण सांगावं नाही लागत. ढोरा मागं गेलेल्याला गावडी हो म्हण सांगावं नाही लागत. पण दुर्भाग्य की कीर्तनात आलेल्यांना सांगावं लागते म्हणा विठ्ठल विठ्ठल. करा हात वर, नाही बापा जोऱ्यानं अर्थिंगा जरी द्या, वाजवा टाळ्या. याला शास्त्रात प्रगल्भासन म्हणतात महाराज. योगशास्त्रानुसार हे जो हे आसन करतो म्हणजे टाळी वाजवतो त्याचा आत्मविश्वास वाढतो. हे वेदांनी सांगितलं आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधनही आहे. म्हणून मन लावून टाळ्या वाजवायच्या. हा लोकांना टाळ्या वाजवायची लाज वाटते, टाळ्या देतात ते नाही कळलं तुम्हाला? तू बरं बोलतात ना देवाची काय देवाचे चरित्र नावडे सर्वथा देवाचे चरित्र नावडे देवाचे चरित्र नावडे विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची कथा गोड वाटे. हातावरी हात सोनिया हातावरी हात हातावरी हात सोनिया हातावरी हात वाजवी ताटारी नाग वाटे ताटारी नाग वाटे ताटारी नाग
काशीला उतरेल असला म्हणजे तो आचार्य असला. बिना विद्यालयाचे आचार्य येतात अलीकडे, विनोदाचार्य. लय हे कोण आहे, कुठं डिग्री केस जर टाकली नाही एखाद्यानं पुरं 12 भाव झालं. आचार्य म्हणजे एम.ए ना. आचार्य शब्दाचा अर्थ काय? विशारद म्हणजे काय? BA. आणि आचार्य म्हणजे काय? MA. ही डिग्री आहे. आणि जर विनोदाचार्य आचार्य म्हणत असतील तर कोण्या विद्यालयात घेतली डिग्री? म्हणजे 12च्या भाव 420 धंदे झाले ने. दाखव डिग्री, प्रमाणपत्र दाखव. प्रमाणपत्र नसताना डिग्री लावतं, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? 7-12 9 कुठून तरी मॅनेज केला, याला काय म्हणतात? 8 9 कुठून तरी मॅनेज केला, याला काय म्हणतात? लायसन नाही, याचा फुटून त्याचं ते जोडलं, याला काय म्हणतात? राशन कार्ड नाही पण नाव घुसळलं झेरॉक्स करून, याला काय म्हणतात? 400, आता त्याला 316 म्हणतात. मोदी साहेबांना कायद्याचा नंबरही बदलवला, 420 गेला, आता हा वेगळा आला. म्हणजे एखाद्याला म्हणावं लागलं, 316 धंदे करू नको तू, गपची उभा राह कीर्तना. 420 नाही म्हणा लागणार, आता काय म्हणावं लागते? 316. काय विषय निघला होता की आपला? हा हे आचार्य हे सगळे हे 420चे धंदे आहेत. आता ज्याला जातील आता असं लावलं तर. असा जर महाराज आहे पण जर बरोबर विषय पटला तर श्रोते करतो, अरे वा, हातावरी हात, हसूनी गदागदा हसतो. आणि आफडी वाजवी नाही, आफडी म्हणजे आपटी, हातावर हात आपटतो. पण जर बाबा म्हणायला लागले, भाऊ टाळी वाजवा, टाळी वाजवा, वाजविता टाळी लाज वाटे. मग महाराज तुमचं याच्याविषयी काय म्हणणं आहे? आमचं तुका म्हणे थुंका, त्याच्या तोंडावरी कोण? जे टाळी वाजवत नाही त्याच्या तोंडावरी कोण? जे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही त्याच्या तोंडावरी कोण? जे पुंडलिक वरदाचा गजर करत नाही त्याच्या तोंडावरी. मग एवढ्यावरच मग चुका काय होते? आम्ही पुसून टाकू. नाही, जातो यमपुरी भोगावया, एवढ्यावर सुट्टी नाही. विढाल विढाल असो. बस मला एवढंच म्हणायचं आहे की मस्त भजन करू लागा. मी विठ्ठल विठ्ठल लांब म्हणतो. बऱ्याच महाराज लोकांना सवय असते विठ्ठल विठ्ठल हो, विठ्ठल विठ्ठल हो. म्हणजे श्रोते द्यायला पकडायला पाहिजे, बाबा काही हातात लागत. मग श्रोते 2-4 खेप प्रयत्न करतात, बाबा काही हातात लागत नाही, नान सोडून द्या, बाबा तुमचं तुम्ही कीर्तन करा. झालं की आम्हाला शेजारी सांगतो, कारण हे तर झोपणारच आहे, आम्हाला शेजारी सांगणार आहे तेव्हा आम्ही उठून घरी जाणार आहोत. म्हणून मी लांब म्हणतो की तुम्हाला कुठंतरी मला पकडता आलं पाहिजे. असो तर तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, आणि याही वर्षी तुम्ही अशा पद्धतीनं हा साजरा करीत आहात. या निमित्तानं तुमच्याच गावातील एक सुपुत्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण, आता त्यांना अधिकृत विशेषण लावू शकतो आपण, गाथामूर्ती, आमचे अरुण महाराज वराडे महाराज तुकोबारांची वाणी त्यांनी कंठस्थ केली. आमचं दुर्भाग्य आहे महाराज, आम्ही नाही ते करू शकलो. विठ्ठल विठ्ठल काय समजले महाराज गाथा? तुम्ही काय समजले गाथा? ओम अग्नि मिळे पुरोहितम हा मंत्र ज्ञानोबारायांनी रेड्याच्या तोंडातून काढला होता. ऋग्वेदाचा आहे, साधा नाही. हा कोण्या वेदाचा आहे? ऋग्वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या आपल्यासारखे येडे गबाडे गाथ्याला कोण्या अंगानं घेतील, काही काही तर बांधूनच ठेवतील, पूजेसाठीच वापरतात. पण या गाथ्याविषयी दशग्रंथी माणसाचं काय म्हणणं आहे, जो दशग्रंथी होता त्याचं काय मत आहे? चहुवेदाचे
शब्दोदयला महत्वाचं आहे, नुसतं संक्षिप्तीकरण नाही, सूत्रीकरण नाही, काय केलं विवरण म्हणजे स्पष्टीकरण जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. आणि महाराज ते गाथा म्हणजे कंसामध्ये 4 वेद, 4ही वेद ज्याचे कंठस्थ आहेत असे तुमचे महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल रामेश्वर भट्ट 4 वेदाचं विवरण आहे म्हणता, मग त्याचा तसा प्रचार नाही झाला. कर्म अभिमाने, त्याचा ध्रुवपद आहे, कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडीले ब्राह्मण कलियुगी. कर्मधर्माच्या अभिमानामुळं त्याचा तसा प्रचार झाला नाही. पण असो, इथं येण्याचं कारण मी सांगून राहिलो तुम्हाला की तुमच्याच गावातील महाराज गाथामूर्ती अरुण महाराज यांच्यामुळे येणं घडलं. आणि त्यांच्यामुळेच सगळ्या गावांच्या वतीनंच त्याने अर्थात बोलवलं. पण आमच्यावर अधिक स्नेह करणारे तुमच्याच गावातील कचाले कंपनी, त्यात आमचे श्री हरिभक्त परायण विजय सर. विठाला विठाला अजून आमचे काय दशरथ महाराज आणि तेही योगायोग आहेत. अधिक काही असतील गावातले महाराज मंडळी, मला या 2 महाराजांच्या व्यतिरिक्त काही परिचय नाही. असो, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात भगवंताच्या नामाची मीमांसा करतात. नीट आहे का? भगवंताच्या नामाची काय करतात? मीमांसा. महाराज मीमांसा म्हणजे काय? मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे लाईट घालवू नका. लेखाची गेली आली तर थोड्याशा कनेक्शन लागीजनं काहीतरी येईल, पण तुम्ही जर कटच करून टाकलं तर मग काहीच नाही लागलं. मीमांसा कशाला म्हणतात? नीट आहे का? 2 लक्षण आहेत. पवित्र वचन विचारो मीमांसा इति उच्यते, किंवा सूक्ष्म विचारणा इति यासा मीमांसा. अर्थ असा होतो, पवित्र वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला शास्त्रामध्ये म्हणतात मीमांसा. पूर्वमीमांसकांनी केलेलं लक्षण आहे. काय 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 एकदा सांगतो तुम्ही, वरून मारा, तुम्ही सांगा डबल. मग पवित्र वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. बोला काय बोललो? पवित्र विचारांचा वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा. बरोबर. वचन पवित्र आहे आणि विचार वर आहे. मीमांसा नाही. विचार सूक्ष्म आहे आणि अशी बारीक वर्णन केलं की भट्टी कशी पेटवायची, जाय कसा, सूक्ष्म एकदम बारीक चिंतन आहे. तो विचार सूक्ष्म आहे पण पवित्र नाही. म्हणून पवित्र वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. विठाल विठाल पवित्र वचनाचा सूक्ष्म विचार त्याला काय म्हणलं जातं? मीमांसा. पवित्र आहे पण विचार जर वर केला तर त्याला सुद्धा शास्त्राच्या मतानुसार मीमांसा नाही म्हटल्या जात. का नाही म्हटल्या जात महाराज? कारण मीमांसा करणारा हा तज्ञ असतो, विद्वान असतो. आणि जर कशा पवित्र वचनाचा विचार करणं याला जर फक्त मीमांसा म्हणाल तर मग तो तत्वज्ञ गल्लोगल्लीत पळेल. पवित्र वचनाचा विचार करणं ना, मग वर विचार, ओबड धोबड विचार तर कोणीही कशाविषयी सुद्धा करू शकते. आता हे वाजवून राहिले, काय म्हणतात महाराज त्याला? मृदंग म्हणतात. काय म्हणतात त्याला? मृदंग. त्याला मृदंग का म्हणतात बरं? आता गेलं सूक्ष्म, याला म्हणतात मीमांसा. विठाला का म्हणतात मृदंग? मृदः अंगम यस्य समृदंग. सृष्टीच्या आदिकालामध्ये पहिला मृदंग जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्याचं खोड, त्याला अंग म्हणतो आपण, ते मातीचं होतं. अंग म्हणजे माती आणि मृत म्हणजे माफ करा, अंग म्हणजे खोड.
आणि मृत म्हणजे माती. मातीचं खोळ, मृदह अंगम, मातीचं अंग आहे ज्याचं त्याला काय म्हणतात? मृदंग. त्याला मृदंग म्हणतात. आता त्यांनी उपर्ण ठेवलंय ज्याच्यावर जो लाकडाचा ठोकळा आहे मध्ये एवढा मोठा, त्याला काय म्हणतात? नाही, मोठाचा मोठा पुरा लांब खोड म्हणतात, बरोबर. आणि ते लाकडाचे गट्टू ज्याच्यात लटकवलेले त्याला काय म्हणतात? वादी म्हणतात. ते वादी ज्याच्यात लटकली, इकडून घुसली तिकडून घुसली, याला काय म्हणतात? बरोबर. त्याच्या खाली जी पट्टी आहे तेवढं सांगा, त्याला काय म्हणतात? बरोबर. त्याच्या खालची पट्टी काळ्याच्या वरची काय म्हणतात? हा ठीक आहे, लव. आणि ते काळा आहे त्याला काय म्हणतात? बरोबर. यांना आता हे कोणाला माहित होतं? बरं, हे देवा धर्मातले आहेत, यायला विचार. बरं, हे तर मृदंगाचार्यच आहे, पण यातल्या कोणाला विचारलं तर तो काय सांगितलं? याला काय म्हणतात? मृदंग. एखादा गल्लीनं रस्त्यानं चालला कोणी, त्याला काहीच घेण देण नाही याचं, मग त्यालाही धरलं, याला काय म्हणतात? ते वाजविलं. का रे भाऊ, याला काय म्हणतात? डुम डुम. बरं, म्हणत आवाज निघतो ना, मग तो डफळ्यालाही डुम डुम, ढोलालाही डुम डुम, ताशाही डुम डुम, आणि तुमचा पकवाजही डुम डुम. मग डुमडुम म्हणतात, हे पूर्णतः चुकलं काय? म्हणजे त्यानं जो विचार व्यक्त केला तो विचार आहे की नाही? आणि मृदंगाविषयी व्यक्त केला म्हणजे पवित्राविषयी आहे की नाही? पवित्र वचनाचा विचार आहे, पण तो सूक्ष्म नाही ना. सत्य घटना सांगतो तुम्हाला, सत्य घटना. आता हे भाऊ वाजून राहिले, विना. हा, विना विना, मीच नाव सांगितलं. काय म्हणतात रे वेळा त्याला? विना म्हणतात. मग एका गावाला असंच एका जणाकडे असं काम दिलेले, असे पोराकडे वाटून दिले कामं, की कीर्तन होता बरोबर तू टाळ गोळा करजो, तू पकवाज उचलजो, तू मायक घेजो, तू वायरा काढजो. आणि त्या सांगणाऱ्याचं नियोजन म्हणतात ना, नियोजक तत्र दुर्लभ. त्याने याला सांगितलं इना उचलतो, आणि याला सांगितलं पकवाज, हे इकडं ते तिकडं. कीर्तन होता बरोबर सगळे पटापटा पटापटा बसले, गर्दी झाली. मग तो इना तिकडं, ह्यो इकडं. मग याला उचलायचा होता विना, मग त्याला कळा ना ते कसं उचला. बाबा होते बसलेले असे, मग हा त्यांना म्हणतो ते द्या. आता ते काय द्या, मागलंय पडेल होतं, काही काही गोणी होती, गटा होत्या, पण याला तर नेमकं याच पाहिजे होतं. ते द्या, कळा ना त्याला ते काय द्या. ते काय? ते चटई आहे, आसनं आहेत, मृदंग आहे, उपरणं एका जणाचं राहिलं होतं, मागून लगेच उघडं करून पाहिलं तर चप्पल होती. काय पाहिजे काय? ते काय द्या. अरे ते काय? तू त्याला सांगते देव टेम्प द्या, देव टेम्प. देशातली गोष्ट आहे, सत्य घडलेली कथा आहे. काय द्या म्हणे? दशरथ महाराज काय म्हणे? तो देव टेम्प. बरं, मग खरं सांगा, हे टेम्प म्हशीचं आहे काय? हे टेम्प म्हशीच्या मागचं आहे का? एखादा ढोराईवर चालला आणि काळी दिसली नाही म्हणून इना घेतला, असं होईल का? म्हणजे हे बकरी टेम्पो आहे काय? ढोर टेम्पो आहे काय? म्हैस टेम्पो आहे काय? मग हे देवातच चालणार आहे, आणि टेम्पो तर आहेच आहे, म्हणजे देव टेम्पो. मग याने विचार व्यक्त केला की नाही केला? विचार व्यक्त केला, पण सूक्ष्म नाही. जेव्हा विचार पवित्राचा असतो आणि सूक्ष्म असतो त्याला मीमांसा म्हणतात. मी मांसा नाही, मी मांसा नाही तर म्हणसान मी मांसा, मी मांसा. महाराज बोलल मी अख्ख्या गावाचा मांसा आहे का महाराज? मी मांसा. पवित्र वचनो विचार यत्र सूक्ष्म विचारणा. बरं, पवित्राचा विचार देव टेम्प म्हटलं तो मीमांसा नाही. याला डुमडुम म्हटलं ती मीमांसा नाही. एकानं सूक्ष्म विचार केला, सूक्ष्म एकदम. मोह कोण्या क्वालिटीचं पाहिजे? डबा टिपा कसा लागतो? चूल लागते की नुसते दगडच चालत येतं, धोंडे 3 ठेवलेले. रानातलं इकडल्या तिकडे लाकडं गोळा करायचे, त्यात टाकायचं, ते असं पॅक करायचं. मला काही ते माहित नाही एवढं बाईक त्यातलं, पण एक सांगून पाहून राहिलं तुम्हाला, जमलं तर जमलं. हा, मग त्याला पॅक करायचं एक मडकं पुढे, त्यातून ते वाफ जाणार, त्याला बरोबर नळी लावलेली. मग ते थंड्या पाण्याचं त्याला हे बसलं की त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होणार. असंच ना, तुम्हाला माहित नाही वाटते, आपण सारखेच आहे. आणि मग पुढून जे धार पडते
त्याला मदिरा असे म्हणतात. इतकं बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला, बारीक, एवढं सुद्धा सोडलं नाही महाराज सांगायचं. आपल्याकडे जरा कमी येतो प्रकार. आम्ही नर्मदेच्या परिक्रमेला गेलो होतो. मग एका ठिकाणचा बाजाराचं दुकान होतं. इथून तर पार त्या कोपऱ्यापर्यंत हे दुकान लागलेलं. मी ते फळ बी पहिल्यांदाच पाहिलं, मोहाची फुलं मोठीचे एवढं आलं गंज. आम्ही थांबलो, म्हणलं बाबाजी ये क्या है, आपके काम का नाही, चले जाइए. कामाला फुलं दिसून राहिले, म्हणजे काम आहे काय, काम तर सांगा. अरे ओ इसके लिए, अरे म्हणलं जाऊ दे, हे त्याच्यातला आहे. म्हणजे सूक्ष्म विचार, अगदी पार कसं भांड काय भांड एवढा विचार मांडला. विचार कसा आहे, सूक्ष्म आहे, पण तो पवित्र नाही. पवित्राचा पाहिजे आणि सूक्ष्म पाहिजे, मग त्याला काय म्हणतात, मीमांसा म्हणतात. झालं, लक्षण आलं लक्षात. मग पवित्र वचनाचा सूक्ष्म विचार त्याला म्हणतात मीमांसा. विठ्ठल महाराज, शास्त्र कठीण मिठीण नसतं. एकदा जर लत लागली ना त्याची, जर लत लागली ना, आ हा 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 हा, इतकं गोड वाटतो महाराज. आम्ही थोडा आता गाथीवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते अभंग काही चिंतनाला घेतो. एका एका अभंगावर 70 पानं लिहिणं झाली. अभंग एक पानं किती लिहिले, तर अहंकार म्हणून नाही, त्या गाथेचा महिमा म्हणून देवाची शपथ घेऊन सांगतो. असं वाटते एका अभंगावर जीवनभर बोलत राहा. आता ते तुम्हाला नाही त्याचं गांभीर्य कळणार. येळीले सासरन मायर सारखं असं वाटते जीवनभर एकाच अभंगाचं चिंतन करत राहा. या शास्त्राची हे एक व्यसन आहे महाराज. हे जर चिटकलं ना की जमलं का. आणि हे लागायला पाहिजे एकदा लत. मग संसाराचे दुःख बिख काही असर नाही करत. कोणतंच टेन्शन लागत नाही. पण आपण असं ईशयात गुरफटेल असतो. तुकोबरा खूप सांगतात आपल्याला, विजय सेविता कोण तृप्त झाला, हा क्षेपक आहे, पण अधिकृत क्षेपक आहे. येऊन नरदेहा काय हित केले, आयुष्य वेचिले शिष्णोदरा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोठे. क्षेपक आहे हा, पण अधिकृत क्षेपक आहे. जसं संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. हाही क्षेपक आहे, पण अधिकृत क्षेपक. सद्गुरु जोग महाराज हा अभंग कीर्तनाला घेत. कोण अडवलं, महाराज तो क्षेपक आहे. सद्गुरु जोग महाराज म्हणले, मी म्हणतो ना हा तुकोबारायांचा. माझा जोग महाराज म्हणतात म्हणजे तुकोबाराज म्हणतात. मग विषयच संपून गेला. तो जसा अधिकृत क्षेपक आहे, तसा हा येऊनी नरदेहा काय हित केले, येऊनी संसारा काय हित केले, आयुष्य वेचिले शिष्णोदरा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधीने निमाला अग्निकोठे. हाही क्षेपक आहे, पण हा संत मान्य क्षेपक आहे. विठाला
हा कीर्तन असे घ्यायचे की जे व्यवस्थित शास्त्र सांगतील. त्या महाराजांना विनंती करायची पण की महाराज आम्ही म्हणजे कसं वावरातून आले, हातपाय धुतले आणि कीर्तनात बसले. मग आम्ही काय शास्त्र शिकेलाय बा की तुमचं आम्हाला कळन म्हणून. पण आम्हाला समजेल असं सांगा, पण शास्त्रच सांगा बरं. आम्हाला समजेल असं सांगा, पण शास्त्रच सांगा. असो मीमांसा या अभंगात तुकोबाराय नामाची काय करतात? मीमांसा म्हणजे विचार, सूक्ष्म विचार व्यक्त करतात. मग मीमांसा विचार व्यक्त करायला माणूस विद्वान लागतो असं काही नाही. रस्त्याच्या चालणाऱ्या माणसाने सुद्धा मृदंगावर आपला विचार व्यक्त करून टाकतात की त्याला डुमडुम म्हणतात. कधीच कीर्तनात न येणाऱ्या माणसाने सुद्धा विण्याविषयी 36 प्रकारात विण्याचे त्याला काय घेणं देणं. त्यानं अख्खीच्या अख्खी विणे एकाच शब्दात गुंडाळले, देव टेंप. त्यानंही विचार केला, पण विचार चालला काय. हा तर विचार ज्याला सूक्ष्म व्यक्त करायचा आहे, नीट आहे का, तो व्यक्ती तज्ञ लागतो. तज्ञ असल्याशिवाय विचारामध्ये सूक्ष्मता येणार नाही. का तुकोबार आहे, मग तुम्ही मीमांसा करणार आहात म्हणजे सूक्ष्म विचार बोलणार आहात म्हणजे हो, मग तुम्ही तज्ञ आहात का? तज्ञ शब्दाचा अर्थ काय आजच्या भाषेत? PhD. तुम्ही नाम या विषयावर PhD केली का? तुकाराम महाराज म्हणजे मग केली की मी PhD. मग कोणाकडे केली? कारण PhD केली की विद्यालय, त्याचा मार्गदर्शक. कारण आता अशा शाळा निघल्या महाराज, आता मुक्त विद्यापीठ. मास्तरले फोन केला की मास्तर बकरीवर, मास्तर विद्यार्थी तो 16. हॅलो सर, जरा ते प्रमाणपत्र पाहिजे होतं, हो येऊ का आज? और नाही आज नका येऊ, आमचा व्यापारी येऊन राहिला. और व्यापारी कशाचा? बकऱ्या यायला. कारण मेंढी पालन शेळी पालन करत होतो ना मास्तर. मला असे मास्तर अशा शाळा. पण यात जर PhD झाला मग काय बस भारीच कार्यक्रम आहे तो. मग तुकोबार आहे, तुम्ही तुमच्या विद्यालयाचं नाव सांगा भाऊ. कोणाकडे PhD करेल असेल तर त्या PhD ला काय किंमत आहे? तुमचा मार्गदर्शक, PhD ला मार्गदर्शक देत असते ना विद्यापीठ आपल्याला. कोणाच्या मार्गदर्शनात PhD केली? शरण शरण जी हनुमंता, चालू आहे ना तिथल्या तिथंच आहे. 10 वाजले काय सांगत होतो आपण? हा तुकोबारांचा मार्गदर्शक. शरण शरणजी तुकोबारा कोणाला शरण गेले PhD करायला? हनुमंतरायाला. मग बजरंग बली आहेत का त्यातले तज्ञ? बापा बापा, बजरंग बली अनेक विषयातले तज्ञ. बजरंग बली डोळा उघडायला जेवढा वेळ लागत होता महाराज, तेवढ्या वेळामध्ये रिवर्स मध्ये 53,000 किलोमीटर चालतात. किती 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 53,328. तुम्हाला बारीक सांगतो आधी. काल आम्ही 7व्या अभंगावर चिंतन लिहत होतो. सुखी ओळंब दावी गुहा, माझे दुःख नेना पहा, आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे विडा, दो प्रहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ते, निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा 3. पायली गहू तर आम्ही शेरात गव्हाचे दाणे किती असतात याचं वेदाचं मनोगत व्यक्त केलंय. विठाला 6,40,000 काही दाणे 4 किलोत असतात. मग शहरात किती? आता ते मला आठवण नाही राहिलं. आहे लिखाण ग्रंथ प्रकाशित झाला की येईल तुमच्याकडे वाचायला. तर शहरात दाणे इतकं वैदिक गणित हे आहे महाराज, आपल्याला काय मिळेल नाही. बस महाराज सगळा अंधा कानून होईल आहे. अशी महाग झाले महाराज शिक्षण. लाखो रुपये शिक्षणावर खर्च करतात. भयंकर आहे. आमची मुलं उगं साध्या सरकारी या त्या शाळेत असतात जवळपासच्या आश्रमातले अख्खे. आमच्या कोणी पोराला जर तुम्ही
30 लोक पाळे म्हणायला लावले तर म्हणता येईल. जो शाळेत शिकणारा नाही आहे, शाळेचा रेग्युलर नाही, त्याचं काही घेणं देणं नाही, पण महाराज आहे तरी सुद्धा त्याचे पाढेपाठ आहे. आता हा आमचा पोरगा महाराज व्हायला गेलाय, पण याला जर तुम्ही इंग्लिश ग्रामर, त्याचा काही शाळेशी संबंध नव्हता, आला पण सगळ्या अंगाने तयार असावं. जर त्याला विचारलं तर तो अख्खच्या अख्ख सांगून देईल. अख्खे पार्ट ऑफ स्पीच सांग रे बाळा, नुसते नाव सांग. त्याच्यात 2 कौमुद्या झाल्या, प्रारंभिक बी द्वितीय बी. गीता भाष्याला अधिकृत रूपानं बसतात हे पोरं. 100 गोष्टी नॉनस्टॉप तुम्हाला. 64 कला, भगवंताच्या नामाच्या शक्त्या, असे हे फक्त गाडीत शाळेत जाता जाता पाठ करते पोरं. घरी बसून कोणी पाहिजे, हे जे घरी असतात हे करतात तेवढं पाठ. हे सगळं वेळ वाया नका जाऊ देऊ. ज्ञान तर असं रस्त्यावर पडेल आहे. विठाल त्याला सर्व टेन्स तयार, अगदी पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, त्याच्यातले पुन्हा प्रकार उपप्रकार. म्हणजे नुसता प्रेझेंट असला तर सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. मग सिम्पलमध्ये पुन्हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटररॉगेटिव्ह. त्यात आम्ही अजून 2 प्रकार केले. यस नो इंटररॉगेटिव्ह हे तर माहीतच आहे. यस नो पॉझिटिव्ह इंटररॉगेटिव्ह, मी जातो का, मी जात नाही का, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, WH मध्ये पॉझिटिव्ह WH, निगेटिव्ह WH. हे सगळं आमच्या पोरांचं ऑन दी स्पॉट, जाग्यावर तयार. फक्त वेळ नका जाऊ देऊ. तुम्हाला ज्ञानी होण्यापासून जगात कोणीच नाही रोखू शकत. आम्हाला आमचे वटेच वाट पाहतात. बरेच वटे लोकांना त्या वट्यावर बसू बसू त्याचे बॅलेन्स बिघडवले महाराज. फरशा खळखळ करतात, एकाच ठिकाणी बसू 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 दबाई झाली सगळी. बाय म्हणतात महाराज फरशी खळखळ हालत आहे. आता 85 किलोचा रोई जर रोज येऊन बसते तर ठिकाणा बदला जातो. मग ते फरशी हालीन नाही तर काय. तर महाराज काय आयडिया करू म्हणलं, मस्त बक्सा असा एखादा आणि खिडकीत लावून देत जाय. सातारकर महाराजचा हरिपाठ ऐकशील तर ऐक भाऊ, नाही तर जाय पडून तू. वटे तरी वाचतील. महाराज असा वेळच घालवू नये. क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. रिकामा अर्धघडी. अर्धघडी म्हणजे काय? अर्धघडी म्हणजे काय? अर्धघडी म्हणजे अर्धाक्षर. अर्धघडी म्हणजे 12 मिनिट. क्षण म्हणजे डोळा उघडायला जो वेळ लागतो त्याचा 4था भाग. निमेष क्रिया वच्छिन्नस्य चतुर्थ भाग क्षण, असं लक्षण आहे शास्त्रात. डोळा उघडायला जो वेळ लागतो त्याला भागेला 4 करा. जे उत्तर येईल त्याला म्हणतात क्षण. आणि या बाबूनं म्हणलं अर्धा क्षण. म्हणजे डोळा उघडायला जो वेळ लागतो त्याचा 8वा हिस्सा म्हणजे अर्धा क्षण. पण अर्धघडी म्हणजे 12 मिनिट सुद्धा. मग याचा अर्थच तुम्ही क्षणोक्षणाची तुम्ही गपचूप बसूच नका, कायम चालू ठेवा. महाराज आपोआप तुम्ही अभ्यासू होता. बजरंग बलीची रनिंग 53,328 किलोमीटर हा बजरंग बलीचा रिवर्सचा गेअर आहे. फ्रंटचा काय त्याचं शास्त्रात वर्णन नाही. हा आला एका ठिकाणी की एवढे धावत होते म्हणून मी आता वेळ नाही घेत ते सांगून तुम्हाला. आणि जर फ्रंट अपेक्षितच असेल तर मग मनोजवम. हा मनोजव म्हणजे काय? जव म्हणजे वेग, नाही तर जव म्हणजे जव म्हणसान बापू. हा उघड काम आहे. मनोजवम, जेवम नाही, मनोजवम. आम्हाला नाही कळाल महाराज मनासारखं कसा काय वेग. बरं भाऊ ऐक मग. मारुत तुल्य वेगम, वाऱ्यासारखे आहेत अशी बजरंग बली. मग तुकोबारांनी कोण्या विषयात PhD केली, म्हणजे पीटीत केली का या फिजिकल ट्रेनिंग मध्ये? यातही बजरंग बली काही कमी नाही. पैलवान काही शिकू शकले असते तुकोबारांना, त्यात PhD झाली असती. कशातही बजरंग बली तयार आहे. पण तुकोबा तुम्ही कशात PhD केली? काय भक्तीच्या त्या मी भक्ती विषयात PhD केली. आणि भक्ती विषयामध्ये PhD केल्यामुळे तुकोबाराय झाले भक्तीतले तज्ञ. आता ते करू शकतात मीमांसा. आणि मीमांसेला तुकोबारांनी आरंभ केला अभंगाचं पहिलं चरण. Ah
हो ना, काय नव्हे केले. मला वाटलं ते घड्याळ तर चालूच होती, म्हणलं ही चालूच आहे आता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबार म्हणतात एका विठ्ठले चिंतिता काय केले नव्हे. अर्थातच तुकोबारांनी व्यतिरेकी उत्तर दिलं. अर्थात असं झालेलं असावं की तुकोबारांना कोणतरी विचारलेलं असावं की महाराज काय होते नाम घेतल्यानं, का घ्यावं नाम. आमचे ज्ञानोबाराय म्हणतात कष्टले संसारशिनी जे देवो येते गाऱ्हाणी तया ओ दे. तया ओ दे नाही, हा ध्वनी आहे त्याचा. तया ओ दे तेने नामे तो संकेतू हा. ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैतत्वे तो भेटावा. महाराज ही नामाची शक्ती आहे. कोण साध्या माणसाने विचारलंच नाही एखाद्या, महाराज तुम्ही लय म्हणता नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, पण काय होतं नाव घेतल्यानं. प्रश्न विचारला त्यानं. आता नावाचं फळ किती आहे हे जाणकाराला कळतं, म्हणजे ते शब्दात येत नाही हे त्याला कळतं. पण आता याला काय उत्तर द्यावं म्हणून तुकोबार व्यतिरेकी दिलं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. व्यतिरेकी उत्तर कळते का तुम्हाला. अन्वयी उत्तर देणं शक्य नसलं तर असं व्यतिरेकी देत असतात. मी तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे 3री 4थीला होतो, मग त्यावेळेस शाळेचा निकाल लागायचा. 1 मेचा दिवस असला मग लय हरकान जायचं. मग तिथं पूर्वीची पद्धत अशी, समजा आता 10 वर्ग आहेत, एका एका वर्गात 100 पोरं आहेत, मग त्यातले 2-2 नपास आहेत, 98 पास आहेत. मग आता 10 वर्गातले 98 म्हणजे एका 1000ला 20च पोरं कमी झाले की नाही. 10 2 20 ते सोडली की बाकीचे पास आहेत. म्हणजे किती जण पास आहेत, 980 पोरं पास आहेत. एवढे नावं कुठं वाचित बसायचे. तेवढे नावं वाचणं याला अन्वयी उत्तर म्हणतात. याला काय म्हणायचं, अन्वयी. मग गंपान संपान टंपान बापा बाबा कुठं वाचत बसायचं. 12,000 रुपये महिना, त्यात इलेक्शनच्या ड्युट्या, आता जनगणना लागल्या पुन्हा मागं. एवढं सगळं करायचं आणि एवढाले निकाल कधी वाचायचे. मग ते मास्तर आधीचे एक मास्तर येणार आणि माईकवर सूचना देणार. सर्व विद्यार्थ्यांना व सर्व पालकांना सूचना. काय आम्ही आता नावं वाचून दाखवणार आहोत, पण पास झालेल्यांची नाही, नापास झालेल्यांची. ज्यांचे नावं येतील ते नापास आणि ज्यांचे नावं नाही येणार ते पास. मग नवस करत की आमचं नाव आलं नाही पाहिजे. मग मास्तर उभा आहे. वर्ग पहिला गणपत सकाराम तुपचाटे आणि श्रीपत सकाराम लोणीचाटे. झाले हे 2 पोरं नापास, बाकीचे पास. मग पासचे नाव एवढे आहेत की ते घेणं शक्य नाही, म्हणून असं व्यतिरेकी बोलतात. तसं आमचे तुकोबार आहे आज असं अन्वयी नाही बोलत. हे भेटत ते भेटत ते भेटत. नामाच्या शक्त्या किती आहेत महाराज, किती आहेत रे नामाच्या शक्ती. म्हण बरं जोरात म्हण. माईक जर द्या वाटत तुझ्या पाण्यात म्हण की. मग दोघे मिळून म्हण. अखिल पापोन्मूलनत्वं कीर्तन कर्तृकुल संगीत्वं सर्व व्याधि विनाशित्वं सर्व दुःख शमकत्वं कलिबाधारित्वं नारकितारकत्वं प्रारब्ध विनाशित्वं सर्व अपराध भंजनकत्वं सर्व संपूर्तिकारित्वं सर्व वेदाधिकत्वं सर्व तीर्थाधिकत्वं सर्व सत्कर्माधिकत्वं सर्वार्थप्रदत्वं सर्वशक्तिमत्वं जगदानन्दकन्दत्वं जगद्वन्दयतापादकत्वं अगत्येकगतित्वं सदा सर्वत्र सेव्यत्वं वैकुंठलोक प्रापकत्वं भगवत्प्रीणत्वं भगवद्वशीकारित्वं परमपुरुषार्थत्वं मनःप्रसादकत्वं. एवढ्या आहेत ह्या नामाच्या शक्त्या. आणि एक एक शक्ती हजारो कामं करते. ह्या मूळ शक्त्या 34. किती रे 34च ना. 34 नामाच्या शक्त्या. एक एक नाम हजारो, एक एक शक्ती हजारो कामं करणार. सांगा मग त्याचं काय तुम्ही लेख करणार आहोत किंवा हे भेटत ते भेटत, कुठून गणित लावणार आहात तुम्ही. म्हणून तुकोबाराले हुशार आहे. तुकोबारा व्यतिरेकी बोलले. काय नव्हे केले. मग आपल्या शाळेमध्ये नपास झालेले 2 तरी असतात, म्हणून ते 2 वाचून तरी दाखवता येतात की गजानन आणि सकाराम. पण नामानं होत नाही असं काहीच नाही, म्हणून त्या यादीत एकही नाव नाही. काय नव्हे केले म्हणजे काहीही होय केले.
म्हणजे महाराज पैसा भेटवतो का पैसा ते सांगावं, कारण आपल्या दृष्टीने ते एवढंच आहे की नाही. नाम कामात पडलं, लोक म्हणतात वावर घेतलं, हा देव आळवाला म्हणतात. देव काय आला, देवानं कृपा केली म्हणतात. एखाद्याच्या पोरानं जर ज्ञानेश्वरी पाठ करायला घेतली तर वाया गेलं म्हणतात. अरुण महाराजची स्तुती करतील लोक. हा 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 काय बा महाराज, अर काही काही लोक तर म्हणतात आम्ही लहानपणापासून पाहत होतो, महाराज काही साधा नव्हता भाऊ, उलचाक होता तर हुशार होता, आणि त्याच्या पोराला अरुण महाराज संग पाठवून जाय ना. नाही ते नाही, शिवाजी शेजाऱ्याच्या घरात म्हणतात तशी स्थिती आहे. असं आहे. काय सांगत होतं आपण तुम्हाला, किंवा आमचा परमार्थ सफळ कधी, इरील पान लागलं तर है ना, दुकान चांगलं चाललं तर. मग असे लोक त्याच्या पद्धतीने विचारणार, ज्याची जामे जितनी उपज व उतनाही उपज और का असे लावे, त्याची नजर दृष्टीच तशी आहे. पण तुकोबारांनी उत्तर दिलं बरोबर झाकून, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. लोकांनी असं विचार, लोकांच्या नजराच तशात, जशी ज्याची नजर असली तो तसंच काम करीन की नाही. त्या दक्षिण आफ्रिकेत का कुठं आफ्रिकेत म्हणतात, मुलगी पाहायला गेले, जसं आपल्याकडे मुलगी पाहायला गेले की पाहत होते, आताच नाही तेवढं काही, पाहत होते. ओला पाय करून जमिनीवर ठेवायला लावत, मग तो मागचं पुढचं उमटवून मधलं उमटलं नाही पाहिजे. जर पुराचा पुरा उमटला तर मग समजा काय पाहून बस ये फक्त सपाट सपाट पाऊलाय. आमचे गुरुवारी वक्ते आबा म्हणायचे, बाई पा ओठात आणि पोई पा काठात. ओठ बारीक पाहिजे, आणि पोई जर लाटत असेल तर त्या पोईचा काठही बारीक पाहिजे, नाही तर काठ जाडा मध्ये एवढं पातळ की इथून पाहिलं तर उंदरी दिसते. ही पोई काही कामाची नाही. बाई पा ओठात आणि पोई पा काठात, अशी पद्धत होती. बाई पा ओठात, आणि त्या आफ्रिकेमध्ये बाई ओठातच पाहतात, पण जिचा जेवढा जाळा ओठ तेवढी ती बाई सुंदर मानल्या जाते. मग एखादी जर बारीक ओठाची पोरगी जन्माला आली तर ते सर्जरी करून मोठा करतात. त्याच्यात काही माहीत टाकून त्याच्यात बांगड्या लंबकोतात, अशा 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 लोंब कडतात त्या बांगड्या, अशा इथपर बेंबी लोकते. मग त्या वजानं ते असं खाली येतं. मग जेवढा होठ खाली, जेवढे दात पार मुळासहित दिसले पाहिजे, तिला सुंदर म्हणतात. आणि आपल्याकडल्या एखाद्या पोराला जर अशी पोरगी दाखवायला नेलं, बाबा हो तो म्हणिल का तसंही एवढं वय झालं, उरले ते हरी तुम्हा समर्थ. बाबा जीवनभर देवाचं नाव घेऊन ये, भूती घरात नाही घालून घ्यायला पुरत. मग आता मग तिकडे ती मुलगी सुंदर आहे असं का, तशी त्यांची नजर, तशी त्यांची दृष्टी, की ओठ मोठा तर सुंदर. मी वाचली नाही कुठं, ऐकलेली कथा. रामायण झालं सगळं, म्हणजे युद्ध झालं, आणि आईसाहेबाला पालखीत बसून आणायला लागले तर ते माकडं अशी उड्या मारून पाहत, किंवा जिच्यासाठी एवढं युद्ध केलं ती दिसते कशी. पण ते पालखीत असल्यामुळे आई काही कोणाला दिसत नव्हत्या. प्रभूंकडे आला निरोप, प्रभूंनी सांगितलं की तिला म्हणा पैदल ये. आईसाहेब पालखीतून उतरल्या, पैदल चालायला लागल्या, आणि माकडं उड्या मारून पाहत. आणि पाहिलं सीतेला. आता आपल्याला जर आईसाहेब दिसले तर आपण कसं केलं असतं, हा 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 असं म्हणलं असतं ना. त्या माकडानं पाहिलं की जमाला गोटा खाल्ल्यावानीच तोंड करत चालले. मग ते म्हातारं माकड तरण्या माकडाला म्हणते, भाऊ मला काल उडी मारायला लावतो, उडी मारली सटकली वाटी बिटी तर फुकट त्रास होईल. नेमकं काय प्रॉब्लेम आहे तूच सांगून दे ना, मला उडी मारायचं काम नाही. तो वगैरे राजाची बायको देवी आहे म्हणतात, आणि त्या रामाने तिच्यासाठी एवढं दुकान मांडलं, हजारो लोकांचे जीव गेले. अरे ते सीता उशक सुधी दिसत नाही. अरे काय प्रॉब्लेम आहे, अरे एवढ्या मोठ्या राजाची बायको, अरे हितभर तर शेपूट पाहिजे, तिला शेपूटच नाही. सांगा एखाद्याच्या पोटी जर अशी शपटाची पोरगी जन्माला आली तर तो गड्डा खोदून रोवून टाकीन गेली. पण मग माकड शपटावाली ते सुंदर, अशी त्यांची काय आहे नजर. ओठ मोठा तर सुंदर, अशी आफ्रिकेवाल्याची नजर. शेपूट असेल तर सुंदर,
अशी माकळायची नजर. तसं बोरला पाणी लागन तर परमार्थ अशी माकळायची अशी माणसाची आपली नजर. मग आपली नजर आहे, बोरला पाणी लागलं तर परमार्थ बरोबर, पोरीचं लग्न झालं तर परमार्थ बरोबर, पोराले पोरगा झाला तर परमार्थ बरोबर, दुकान बरोबर चाललं तर परमार्थ बरोबर, शेजारचा धुऱ्याला धुरा इकरी निघाला तर इकत घेतल्या गेला तर परमार्थ सफळ. हे आपल्या नजरी आहे, त्याला कोण काय करणार आहे महाराज. पण अशांच्याही नजरीला संत मान देतात, कारण यांना जर काढून द्या परमार्थाच्या बाहेर मग तर सगळे रावणच जन्माला येतील. अशांनाही संप्रदाय सामावून घेतो. पण मग त्यांना असं गपचूप मध्ये बोलले, काय नव्हे केले, याचा अर्थ इरीलाही पाणी लागते हे तुकोबाऱ्यांना म्हणायचं आहे. पण डायरेक्ट का म्हटले नाही. सामान्य माणूस सकाम साधना शिकवतो तर पंढरपूरपेक्षा डबल गर्दा करतो. कंसामध्ये प्रदीप मिश्रा. हा, जर तुकोबारायांसारख्या अवतारी पुरुषांनी गात्यामध्ये जर सकाम साधना सांगितल्या असत्या तर परमार्थाचं काय झालं असतं महाराज. म्हणून गपचूप मध्ये बोलले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, समजून घ्या. उदाहरण तुम्हाला हसवतच राहणार आहे, प्रश्नच नाही. उदाहरण हलवण्यासाठीच असतं, पण त्याच्या मागचा सिद्धांत आपल्याला ध्यानात घ्यायचा आहे. उदाहरण असं आहे पहा, दोन जावा होत्या. जावा करते ना तुम्हाला, कोणाला म्हणतात जावा? बरोबर, जावा म्हणजे मी ना लक्षण केलं, जे एकमेकीला कधी यावा म्हणतच नाही. या जावा देराण्या जेठाण्या, बरोबर अशा होत्या. एकीच नाव गंगू आणि एकीच नाव संगू. गंगू होती लहानी, संगू होती मोठी. गंगू होती देराणी, संगू होती जेठाणी. वावरामध्ये गेल्या, धुऱ्यावर बसल्या, आणि बसल्या जेवण खावण सुरू होतं. तटीत म्हसोबाचं त्या देवाखाले मंदिर, त्या निंबाखाले म्हसोबा स्थापन करेल होता. आणि या संगीन काय केलं, बसल्या या गंगीचा धुरा कोरला तिच्याच समोर. गंगी लय बदमास, तिनं एकदम राग आल्या तिला, आणि तिनं संगीले जठनीला दिल्या 2-4 शिव्या. मग संगीला राग नाही येणार काय, मी का धोरा कोरला, माझ्या गाईले फक्त लवण्याचं खायला घेत होती म्हणे. भाव तिचा तोच होता, पण मग तिनं ऍडजस्ट केलं. पण गंगीनं शिव्या दिल्यामुळे संगीला आला राग. मी तुम्हाला सिद्धांत सांगतोय, तुकोबारांची बोलण्याची पद्धत, या दृष्टांतातून तुम्हाला तुकोबाराय कळणार आहेत. त्या संगीनं शपथ घेतली, तिथं निंबाखाली म्हसोबा होता. म्हसोबाच्या डोक्यावर मेला तर मरल्या का जगला जग. म्हसोबाची शपथ घेऊन सांगतो, पुऱ्या आयुष्यात आता तोंडानं गंगीत म्हणणारच नाही. म्हणजे मी आता गंगू हिला असं तोंडानं म्हणणार, असं मोठीनं म्हणजे जेठानीनं घेतली शपथ. कोणाची? म्हसोबाची घेतली शपथ. महाराज पोरं लहान होते, 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं बाकर, काही कोणाला बोलायचं काही कामच पडे नाही. मग लेकरं झाले मोठे झाले लेकरं, पुरी आल्या लग्नावर. आणि जर ह्या जावाच बोलत नाही, हिच्या घरी रांध्याला ते नाही, तिच्या घरी ते नाही, कोण पुरी करीन आणि कोण पुरी देईन. म्हणतात ना, ज्याच्या घरी दिलेली एक बाण तिथली लागली ढायला, काय अशाच होती ना आपल्या पुरी, कोणी काही देणार नाही. मग गावातला एक प्रतिष्ठित माणूस गेला आणि त्या संगूला सांगते, संगू. आणि त्याला हे माहित होतं की भांडण गंगीकडून नाही, ते शपथ कोणा गेलाय, संगीनं गेलाय. संगू जरा असं नको, आता लेकर लग्नावर आले, लेकर तुमचे लग्न होऊन नाही राहिले, 4-5 पाहुणे तुझ्या घरचे, 4-5 पाहुणे गंगूच्या घरचे वापस गेले. का गेले तुला माहित आहे का? लोक सांगत नाहीत तुम्हाला, लोक उन्यावरच बसेल असतात, मला माहित आहे. लोक डब्बे घेऊन येत तिकडे, मी गोदरीतच राहतो म्हणजे गोदरीच्या जवळ घर होतं त्याचं, मी तिकडं राहतो. लोक गोष्टी करत तर माझ्या कानावर येत जाय की का त्या एकमेकीशी बोलत नाही, तर तिथं कशा पुरी देता, आपल्या पुरीला मी असंच सगळं व्हावं लागेल, तर तू बोल बुवा तिच्याशी. आता गोंधळ असा झाला, संगीला जर म्हणीन गंगे तर काय होईल? म्हसोबाची शपथ मुडी. बरं, म्हसोबा काही दूरचा नाही, वावरातच बसले निंबाखालेल्या, काय आपल्याला त्रास देईल. अंधश्रद्धा तर मावल्याच्या असतात, शपथ घेता येईना. आणि जर ते गंगू म्हणता येईना, आणि जर गंगू नाही म्हटलं तर तो म्हसोबा नाही, पण हा गावातला म्हसोबा नाही, गावातला प्रतिष्ठित माणूस नाराज होईल की मी हिला बोलायला सांगितलं नाही, हे बोलली नाही. भाऊ गंगू चांगली आहे, संगीत बदमाश आपल्या गावात करीन, म्हणजे मग आपलं तसंच पितळ उघडं पडीन. गंगी म्हणा तर वावरातला म्हसोबा नाराज, नाही म्हणा तर गावातला म्हसोबा नाराज.
कोळ पडलं पण संगी लय हुशार. गंगीच्या पोराचं नाव होतं गण्या. हे संगी आवाज देते गंगीले, अ गण्याची माय. जमलं की नाही आता दशरथ महाराज? निंबाकालचा म्हसोबाला शपथ दिली होती, कोणती? घेतलं का ना? नाही. आणि गावातल्या माणसाचं म्हणणं काय होतं, तू तिच्याशी बोल. गंगीच म्हण, इथं काही त्याचं घोडं अडेल नव्हतं, फक्त बोल. बोलल्यामुळे गावातला म्हसोबा खुश आणि गण्याची माय म्हटल्यामुळे निंबाखालचा म्हसोबा खुश. आता हा निंबाखालचा म्हसोबा आणि गावातला म्हसोबा, बरोबर? निंबाखालचा म्हसोबा म्हणजे सकाम भक्त आणि गावातला म्हसोबा म्हणजे निष्काम भक्त. एका शब्दात दोन्ही म्हसोबा खुश. आमच्या तुकोबारांनी एका चरणात दोन्ही म्हसोबा खुश केले. काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले सगुण म्हसोबा, सकाम म्हसोबा पाहू पहिल्यांदा. महाराज हिरीला पाणी लागते का? अरे काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. महाराज विवेक मिळतो का? अरे काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. महाराज वावर चांगलं पिकत का? कीर्तन ऐकलं ना? अरे काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. महाराज पोराला पोरगाव होते का? अरे काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. हे झाले सगळे सकाम म्हसोबा, निष्काम म्हसोबा. महाराज मोक्ष मिळतो का? अरे काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. विवेक मिळतो का? काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. वैराग्य मिळते का? काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. वा तुकोबा विठ्ठल विठ्ठल. आपला वेळ संपला. काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. दुसरं प्रमाण आमच्या पोराला म्हणू द्या आणि शेवटचं तुम्ही म्हणजावा. काय नव्हे केले? एका चिंतिता विठ्ठले. अहो महाराज याच्यासोबत काही साधना करायला लागतील ना? तुकोबा राहतात काहीच गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. साध नांचे सार नांचे साधनाचे सार भव सिंधू तरी पार. सार, सार शब्दाचा अर्थ होते
उत्तरोत्तरोत्कर्षत्वम सारत्वम, क्षणाक्षणाला वाढत राहणं याला सार म्हणतात. आपल्याला चिंतनाला वेळ नाही आता. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, सगळ्या साधनाचं सार आहे ना महाराज. म्हणजे हे केलं की सगळं हो. हाती के पाव मे सबके पाव. हो पण महाराज मग आम्हाला थोडंसं शास्त्र समजतं ना. आम्ही वाचलंय की योग करावा, याग करावं असं आहे वर्णन. तुकोबा म्हणतात योगयाग तपे केली तयाने अमुपे. योगयाग त्यानं यातच सगळं केल्यासारखं होतं. वा महाराज, नामाचा महिमा कळाला आम्हाला. जास्त वेळ नाही मिळाला पण जेवढं तुम्ही बोलले तेवढ्यातून थोडासा कळाला आम्हाला. आम्ही उद्यापासूनच सुरू करतो आता. ओम क्लैम रयम विच्चै चामुंडाय विच्चे स्वाहा. त्या बंगाली विद्येची छा बाबा छू मंतर बादशाहपुरी कवाड देश बंगाली की विद्यापुरी छू. आम्ही उद्याला करतो जप सुरू. तू कोबारांत असा नाही करायचा. मग कसा करायचा? अभंगाचं शेवटचं चरण. तू कामने जपा, 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 तू कामने जपा. मंत्र तीन अक्षरी सोपा, मंत्र तीन अक्षरी सोपा. सर्व साधना दे सार, सर्व साधना दे सार. मंत्र तीन अक्षरी सोपा, मंत्र तीन अक्षरी सोपा. सर्व साधना दे सार, सर्व साधना दे सार. नदी पार, सिंधू उतरी पार, उतरी पार. सर्व साधना दे सार, सर्व साधना दे सार. सिंधू उतरी पार, सिंधू उतरी पार. सिंधू बाबा सिंधू, बाबा सिंधू उतरी सोपा मंत्र जपा. महाराज पुन्हा अडचण आली. आम्ही तर राम राम म्हणत होतो 2 अक्षराचा, आम्ही तर रामकृष्ण हरी म्हणत होतो 6 अक्षराचा. तर याला शास्त्रात उपलक्षण म्हणतात. यादीत नाव जरी एकाचं असलं तरी ग्रहण अनेकाचं होतं. काय उपलक्षणाचं लक्षण? विठ्ठल विठ्ठल तर यादीत नाव एकाच आहे पण ग्रहण अनेकाचं. एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. एका 2-4 सेकंदामध्ये एका बाईनं कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. 40 जणीचे नाव होत्या. संगू मंगू टंगू पंगू 40 जणीचे नाव होत्या कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये. आणि चहा ठेवला 100 कप. बाया किती?
40 चहा ठेवला किती आटून 10 कप शिल्लक ठेव. समजा तू 40 ऐवजी 50 ठेव. 100 कप कसा ठेवला? कारण तिला माहित आहे की ज्या बाया कुंकवाला बोलवणार आहेत त्या तिच्याच वयाच्या सवासिनी कमी वयाच्या असल्यामुळे एकटी येणारच नाही. आणि बरं तिनं तोंड पाहून बाया सांगेल असं नाही की गल्लीनं गेली उभ्या सांगत असली. तिनं एक खामगावची बोलावली, एक चिखलीची बोलावली, ज्या मैत्रिणी एक उंदरीची बोलावली. मग आता ह्या एकटी येणार आहे का? एक तर त्या लेकर वया पोरं असतील संघ, नाही काय तर मग कमीत कमी तिला सोडून द्यायला पुढे हिरोन मांग हुंडा, असं हिरो हुंडा, मग असे तरी येतीलच की नाही ते कमीत कमी. मग आता तिच्या संघ जर तिचा पती आला तर आपल्याला त्याच्या उरावर एक शिंगल नाही, आपल्या त्याला एक शिंगल बरं द्यावाच लागेल. मग त्याला द्या लागल. मग त्याचं नाव आहे का यादीत? गणपतराव कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये नाही, नाव नाही. नाव 40च बायाचं आहे, पण ग्रहण 100 जणायचं आहे. याला शास्त्रात उपलक्षण म्हणतात. यादीत नसते पण ते घ्यावंच लागते. मी ना जर तुम्हाला म्हटलं विस्तवाना, मी काय म्हटलं तुम्हाला विस्तव, याला शास्त्रात शेषष्ठी म्हणतात महाराज. मी काय म्हटलं तुम्हाला विस्तवाना, तर त्याच्या संग तवा आपोआपच येतो. तो आना म्हणायचा काम तवा असला तर नाही तर कमीत कमी का टमरेल तरी लागेनच. विस्तव तसा येणार नाही. म्हणजे विस्तवान म्हणलं की टमरेल आपोआप येते. तसं बाई म्हणलं की माऊलीच्या मागे लेकराची भक्तीची या पोटी रत्नाची या खाणी, माऊलीच्या मागे लेकराची हारी, माय निघाली की लेकर येणार, त्यांना चहा द्यावा लागणार. म्हणजे नाव नाही यादीत लेकराचं, पण ग्रहण करावंच लागते. विस्तव आण म्हणलं की टमरेल आण असं म्हणावं लागत नाही, ते आपोआपच येते. तसं विठ्ठल म्हटलं की राम आपोआपच येतो. विठ्ठल म्हणला की रामकृष्ण हरी आपोआपच येते. विठ्ठल म्हणलं की केशवा मुकुंदा मुरारी हे नावं घेतले नाही तरी आपोआप येतात. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही जसा योग्य असेल तो तुम्ही, अयोग्य असेल योग्य असेल योग्य असेल ते गुरुजींचा. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरुवर, यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरुवर. नाही बोललेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. हे शेवटचं बोलत असताना असं जरा भान ठेवूनच बोलावं लागते महाराज. आमच्या आश्रमात कीर्तन असतात शनिवारी, पुरलेले 4 असतात प्रॅक्टिसचे पोरायचे. मग आता 2 सुरू केलं जरा ते बोलणं शिकले तर. एका पोराचं कीर्तन चालू, मी मागं असं येऊन बसलो. त्यानं पाहिलं मला, शेवटी म्हणे बापा जे काही योग्य असेल म्हणे ते सगळं माया आहे म्हणे, आणि जे अयोग्य असेल म्हणे ते सगळं गुरुजींचं म्हणे. मागं बसलेलेच म्हणे ते गुरुजींचं म्हणे. एवढं बोलतो म्हणे आणि ऐका पुढे, हवाई पोरं साक्षीदार आहे. हां, एवढं बोलतो म्हणे. काय म्हणे रे पुढे? हां, मग गुरुजीच्या मस्तकावर पाय देतो म्हणे, सेवा पूर्ण करून विठ्ठल जय जय विठ्ठल दे भाऊ मस्तकावर पाय. खरोखर म्हणलं असं, खोटं नाही ते. गुरुजी बस बाबा इकडून बसले म्हणे, बाबाच्या मस्तकावर पाय देतो म्हणे, एवढं म्हणून सेवा पूर्ण करून टाकतो म्हणे. महाराज हे असं प्रॅक्टिस असते, त्यालाच प्रॅक्टिस म्हणतात. काय कोण काय कसे बोलतील. एक जण तर पाठ करत होता महाराज कोपऱ्यात जाऊन, मकर कुंडली ताळपत्री शिवनी मकर याला दिसलो कुठे. सत्य आहे सगळं, हे का बनवलेलं वगैरे नाही आहे. सुंदर जे ध्यान उभे विटेवरी करकुटारावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर मकर कुंडले ताळपत्री शिवनी. हे सत्य. एक जण तर म्हणे हां सशंख चक्रम. आता तुम्हाला पुरंच माहीत नसल्यामुळे मजा येणार नाही त्यात. सशंख चक्रम सर्किट कुंडलम, किरीट नाही सर्किट. असं होत राहते. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.